नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आजच्या युगात मद्यपानाचे व्यसन ही एक अत्यंत गंभीर समस्या बनलेली आहे आणि विशेषतः महिलांच्या बाबतीत काय परिणाम होऊ शकतो या विषयावर आज बघणार आहोत। एका खाजगी संस्थेच्या सर्वेक्षणानुसार जगातील 10% लोकसंख्या ही मद्यपानाच्या आहारी गेलेली आहे, तर भारतात साधारणतः 20% पेक्षा अधिक लोकसंख्या मद्यपानाच्या विळख्यात आलेली आहे। प्रामुख्याने तरुण पिढी मद्यपानाच्या जाळ्यात अडकलेली आहे। खास करून महिलांमध्ये देखील पूर्वीपेक्षा झपाट्याने मद्यपानाची सवय वाढत असल्याचे दिसून येत आहे। साधारणतः 30 ते 40 वयोगटातील महिला या मद्यपानाच्या विळख्यात अडकत असल्याचे दिसून येत आहे। अनेक जाहिरात कंपन्या महिलांना डोळ्यापुढे ठेवून अगदी व्यवस्थितपणे मद्यपानाची मार्केटिंग करीत आहे। संपूर्ण जगाचा विचार केल्यास मद्यपानाचे व्यसन पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये जवळपास सारखे आढळते, परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमुळे मद्यपानापासून स्त्रिया दूर आहेत। बऱ्याच प्रमाणात आपल्याकडे हे प्रमाण कमी आहे, तरी गेल्या 10 वर्षांमध्ये याच्यात सातत्याने चिंतनीय वाढ होत आहे। स्त्रियांचा मृत्यूदर अधिक असतो हे संशोधनाने सिद्ध झालेले आहे। गर्भावस्थेत मातेद्वारे मद्यपान केल्या गेल्यास तिच्या बालकांमध्ये अल्कोहोलिक सिंड्रोम नावाचा आजार विकसित होण्याची शक्यता दाट असते। तसेच अशा बालकांमध्ये मानसिक मंदत्व येण्याचा धोका देखील खूप मोठ्या प्रमाणात असतो। गर्भपात, गर्भाची वाढ खुंटणं, लवकर प्रसूती होणं, रक्तस्रावाचा देखील धोका यामध्ये वाढत असतो। मद्यपानाचा घातक परिणाम प्रामुख्याने यकृताचे विविध विकार, कॅन्सर, हृदयरोग, किडनी निकामी होणं तसेच विविध मानसिक विकार निर्माण होण्याकडे होत असतो। महिलांनी मद्यपान केल्यास स्तनाच्या कर्करोगाशी निगडित अनेक समस्या उद्भवू शकतात। तसेच मासिक स्रावाच्या वेळी अतिरिक्त स्रावाची समस्या निर्माण होऊ शकते। अनेक व्यक्ती सांगतात की मर्यादित दारू पिणं वाईट नाही, म्हणून कमी प्रमाणात मद्यपान करत जा आणि आनंदी जीवन जगा, परंतु मद्यपान हे तुम्हाला व्यसनाकडेच नेत असते। यामुळे मर्यादित मद्यपान हा प्रकार देखील योग्य नाही। साधारणतः 70% व्यक्तींनी एकदा जरी मद्यपान केले तरी पुढील काही महिन्यांमध्ये व्यसन लागण्याची शक्यता असते। या सर्व गोष्टींना बघता स्त्रियांसाठी मद्यपान हे अत्यंत घातक आहे। केवळ स्त्रियाच नव्हे तर कोणत्याही पुरुषाने देखील मद्यपान करणं म्हणजे आपले स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासारखे आहे। म्हणून मद्यपानाला दूर ठेवा, स्वतःचा आणि राष्ट्राचा विकास करा। नमस्कार।